विजय बापू शिवतारे आपल्या सोबत आहे. बापू आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झालं ना, आता झाली ना, आता तुम्ही सगळेच होता, सगळ्यांशी झालेली. आता परत काय तेच पुन्हा एकदा काय मनधरणी करण्यात यशस्वी नाही झालेला दोन आहे चार का? आपण आपल्या नाही 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 मी असं आहे, हे बघा मुख्यमंत्री आम्हाला आदरणीय आहेत, पूजनीय आहेत, त्यामुळे त्यांच्या शब्दाचं हे आहे. पण माझी बाजूही परत मी त्यांना सांगितलेली आहे. 2-4 दिवसानंतर एकच प्रश्न आहे की या एकूणच चर्चांमधनं कुठेतरी दादांनी जर विधानसभेला युती धर्म पाळला तर आपण अरे विधानसभा बघत नाही, दादा बिदा काय दादांनी जर फोन केला तर काय कोण दादा बिदा? इकडे 2 मिनिटं इकडे. बापू 2 मिनिटं थांबा, लाईव्हला घेते. बापू ऑफिसने सांगितलं 2 मिनिटं थांबा इकडे. विजय बापू शिवतारे आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. बापू आज तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे गेलात, त्या ठिकाणी चर्चा झाली 1.5 तास. काय नेमकी भूमिका आहे पुढची तुमची? नाही ते आता साहेबांनी सांगितलंय मला. निश्चितपणे 2-3 दिवसानंतर परत माझी जरा चेकअप आहे. ते थोडी तब्येत फूड पॉयझनिंगमुळे त्रास झालेला आहे. ते थोडंसं चेकअप वगैरे करून मुलगी डॉक्टर आहे तर तिने इथे बोलवलं आणि मग 2-3 दिवस थांबून परत 2-3 दिवसानंतर चर्चा होईल, लोकांशी चर्चा होईल आणि त्याच्यानंतर तो निर्णय घेऊ. बरं, अजितदादांनी जर तुम्हाला फोन केला किंवा त्यांनी जर सौम्य भूमिका घेतली तर बापू ऐकणार का? कसली सौम्य भूमिका? अरे माझी किडनी घालवली, माझं हार्ट घालवलं. पालकमंत्री असताना इतका नालायकपणा केला की मरू दे मेला तर. पण ते आले नाहीत पालकमंत्री म्हणून. मी कोणासाठी लढत होतो? गुंजवणीच्या पाण्यासाठी लढत होतो. अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. इतका नालायकपणा आणि इतका हेकेखोरपणा, त्याच्यात माझी किडनी गेली, हार्ट गेलं. त्यांना माफ करणे वगैरे मी त्यांना माफ केलेलं आहे, पण पुरंदरची जनता त्यांना माफ करणार नाही. बारामती लोकसभा मतदारसंघातील जनता त्यांना माफ करणार नाही. हेकेखोरपणा आहे. तुमचा आवाका देखील त्यांनी काढला होता. हा काढला होता ना. अरे काय तुझी लायकी काय, तुझा आवाका किती, तू बोलतो किती. आता मग मी काय नाही माझा आवाका, तर कशाला एवढी धडपड करतो? आमच्या मुख्यमंत्र्यांना ब्लॅकमेलिंग करतो, इकडे उभे करू तिकडे उभे करू, कशासाठी करतो? लढ ना बाबा ताकदीवर, मग तुझ्या काय अडचण नाही. पण तुमचा पाठिंबा नेमका कोणाला हा पण प्रश्न आहे जनतेला महाराष्ट्राच्या. माझा पाठिंबा माझ्या जनतेला आहे, त्यांनी मला सांगितलं आहे, त्याप्रमाणे मी करणार. बरं, महायुती धर्म पाळणार तुम्ही? नाही ते आता बघू, 2-3 दिवसांतर ठरवू. नक्कीच, म्हणजे अजूनही तुम्ही ठाम आहात त्या ठिकाणी निवडणूक लढवण्यावर आणि काहीतरी महत्त्वाचा निर्णय तोंडातून कशाला अंदाज येतो ना त्याच्यावर. चला, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतोय बापूंनी या ठिकाणी महत्त्वाचं विधान केलेलं आहे. 2 ते 3 दिवसात निर्णय घेणार असं म्हणतायत आणि अपक्ष म्हणून ते लढवणार आहेत का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.